नमस्कार मित्रांनो, शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे CTET एक्झाम जे आहे ते फेब्रुवारी 2026 मध्ये जे कंडक्ट होणार आहे ते एक्झामचे फॉर्म निघालेले आहे। CTET फेब्रुवारी 2026 ऑनलाईन फॉर्म याची इन्फॉर्मेशन ब्राउझर वेबसाईटवरती आलेला आहे आणि 27/11/2025 पासून हे फॉर्म सुरू झालेले आहे। तर हे फॉर्म भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट आवश्यक आहे, फॉर्म कसा भरायचा, ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला पूर्णपणे सविस्तर बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरता येईल, पूर्ण फॉर्म समजेल। तर बघा, याच्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन, लॉग इन हे ऑप्शन आहेत वेगवेगळे। तर फॉर्म भरण्याच्या आधी आपण फॉर्म बद्दल संपूर्ण माहिती चेक करून घेऊया की फॉर्म कोण भरू शकते, काय कसं प्रकारे भरू शकते, फॉर्म भरण्यासाठी काय पात्रता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 27 नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे। याचे फॉर्म भरणे, त्याचं इंट्रोडक्शन वगैरे वेबसाईटवरती दिलेलं आहे, तुम्ही सविस्तर बघून घ्यायचं आहे। नंतर इन्फॉर्मेशन ब्राउझरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी, नियम, अटी वगैरे दिलेल्या आहेत। पूर्ण माहिती दिलेली आहे की एक्झाम कधी होणार आहे, त्याचं सिलेबस वगैरे सर्व या इन्फॉर्मेशन ब्राउझरमध्ये दिलेलं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे याच्यामध्ये वेगवेगळ्या वेबसाईटवरती ऑप्शन आहे। तर त्याच्यामध्ये आपण आता सविस्तर माहिती बघून घेऊया। CTET फॉर्म फिलअप 2025-26 हे जे एक्झाम कंडक्ट करते ते कंडक्ट कोण करते, तर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड त्याचं बोर्ड आहे। नंतर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा हे फॉर्म भरण्याच्या ज्या तारखा आहे ते 27 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या आहे। 18 डिसेंबर 2025 शेवटची तारीख आहे। नंतर तुम्हाला पेमेंट भरण्याची पण शेवटची तारीख 18 डिसेंबर आहे। एक्झामची तारीख आहे 8 फेब्रुवारी 2026 या तारखेला तुमची ही एक्झाम होईल। तर हा फॉर्म कोण भरू शकते, 1ली ते 5व्या वर्गासाठी हा फॉर्म सेकंडरी एज्युकेशन म्हणजे तुमचं 12वी ॲटलिस्ट 50% आणि 2 वर्षाचा डिप्लोमा, DED किंवा DLED हा ज्यांचं झालेला आहे ते हा फॉर्म भरू शकता, किंवा 12वी प्लस ग्रॅज्युएशन प्लस BEd ज्यांचं झालेलं आहे ते पण हा 1ली ते 5वीसाठी फॉर्म भरू शकता। ठीक आहे, प्लस त्यांचा DED पण झालेला पाहिजे। DED BEd ज्यांचं आहे ते 1ली ते 5वीसाठी फॉर्म भरू शकता। नंतर ज्यांचं डिग्री कंप्लीट झालेली आहे आणि BEd आहे तर ते कॅन्डिडेट 6वी ते 8वीसाठी हा फॉर्म भरू शकता, ज्युनियर लेवलसाठी। ठीक आहे, अशा प्रकारे फॉर्म भरण्याची जे फी आहे ते एका पेपरसाठी जनरल OBC AWS कॅटेगरीसाठी 1000 रुपये, SC ST फिजिकली हँडिकॅपसाठी 500 रुपये आणि दोन्ही पेपरचा जर फॉर्म भरत असाल तर जनरल OBC AWS साठी 1200 रुपये, SC ST फिजिकल हँडिकॅपसाठी 600 रुपये। पूर्णपणे ऑनलाईन पेमेंट भरायचं आहे। सिलेक्शन प्रोसेस तुमची कॉम्प्युटर बेस एक्झाम होईल। ऑनलाईन अप्लाय मोड आहे याचा, ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता, इन्फॉर्मेशन ब्राउझर पूर्णपणे वाचू शकता। तर बघा, CTET फेब्रुवारी 2026 चे ड्युरेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 27/11 ते 18/12 म्हणजे 27 नोव्हेंबर ते 18 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरू शकतो। त्याचा पूर्ण इन्फॉर्मेशन ब्राउझरमध्ये माहिती दिलेली आहे, ते तुम्ही सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर। याच्यामध्ये पूर्ण दिलेले की पासवर्ड कसा टाकायचा, पेमेंट ऑनलाईन कोणत्या कोणत्या प्रकारे मोड करायचा आहे। ठीक आहे, अप्लाय ऑनलाईनसाठी तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे पेज ओपन होईल। याच्यामध्ये बघा, 2 ऑप्शन तुम्हाला दिसतील, न्यू रजिस्ट्रेशन आणि लॉग इन। तर तुम्हाला जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जो ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड येथे टाकून तुम्ही तुमचा अर्धवट राहिलेला फॉर्म इथे कंप्लीट करू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट नवीन फॉर्म भरणार आहेत म्हणजे फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन करणार आहेत, फ्रेश रजिस्ट्रेशन करणार आहेत, तर ते न्यू रजिस्ट्रेशन करणाऱ्या कॅन्डिडेटसाठी येथे बघा होमवरती जाऊन आपण बघू शकतो न्यू रजिस्ट्रेशन हे ऑप्शन आहे। तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती येथे क्लिक करायचं आहे। इथे बघा, हे न्यू रजिस्ट्रेशन हा जो ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत की फॉर्म ऑनलाईन रजिस्ट्रेशनपासून तर प्रिंटआउटपर्यंत, फायनल प्रिंटआउटपर्यंत ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य बघा आणि आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला इथे भरायचं आहे कॅन्डिडेटचं नाव, हे तुम्ही तुमच्या 10वीच्या
मार्कशीटनुसार बोर्ड सर्टिफिकेटनुसार भरायचं आहे. नंतर वडिलांचं नाव आईचं नाव तुम्हाला येथे टाकायचं आहे. नंतर तुमची जन्मतारीख जे तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती जे जन्मतारीख आहे ते जन्मतारीख निवडायची आहे. नंतर तुम्हाला जेंडर निवडायचं आहे. आयडेंटिटी टाईपमध्ये तुमच्याकडे जे फोटो ID असेल, वोटिंग कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन किंवा एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड निवडू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्याचा नंबर येथे एंटर करायचा आहे. नंतर सेम जशी माहिती आपण वरती भरली तशीच माहिती तुम्हाला खाली कन्फर्ममध्ये भरायचं आहे. कॅन्डिडेटचं नाव, वडिलांचं नाव, मदर्स नेम, नंतर जन्मतारीख, नंतर तुमचा जेंडर, ह्या गोष्टी तुम्हाला येथे भरायच्या आहेत. येथे हे माहिती भरल्यानंतर बघा नेक्स्ट ऑप्शन आहे आपलं कॉन्टॅक्ट डिटेल्स. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला येथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेसमध्ये पूर्ण जसं तुमच्या आधार कार्डवरती ॲड्रेस असेल त्याच्यानुसार तुम्हाला येथे फिलअप करायचं आहे. कंट्री, स्टेट, राज्य वगैरे तुम्हाला निवडायचं आहे. जिल्हा निवडायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे. नंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा पर्सनल ईमेल ID येथे एंटर करायचा आहे. ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्हाला येथे एंटर करायचा आहे. तर ईमेल ID आणि मोबाईल नंबर असा टाका जो शेवटपर्यंत सुरू राहील. ॲडमिट कार्ड आल्यानंतर त्याच ईमेल ID वरती आणि त्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला नोटिफिकेशन येते. शेवटपर्यंत हा नंबर सुरू राहायला पाहिजे. रिझल्ट जोपर्यंत डिक्लेअर होते तोपर्यंत हा नंबर सुरू राहायला पाहिजे. असाच ईमेल ID तुम्ही येथे एंटर करायचा आहे. ठीक आहे. तर बघा तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला या बॉक्सवरती टिक मार्क करायचा आहे आणि येथे तुम्हाला माहिती ऑटोमॅटिक ॲड्रेस फिलअप होऊन येईल. नंतर तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. तर पासवर्ड कशा प्रकारे सेट करायचा आहे तर त्याचे इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहे. 8 ते 13 कॅरेक्टर त्या पासवर्डमध्ये आले पाहिजे. त्याच्यानंतर ॲटलिस्ट 1 अप्पर केस लेटर आला पाहिजे, 1 लोअर केस लेटर आला पाहिजे, एक आकडा आला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे न्यूमरिक व्हॅल्यू आली पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल @ हॅश वगैरे डॉलर वगैरे असे एक चिन्ह आलं पाहिजे. म्हणजे पास @123 तर P कॅपिटल ASS @123 अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे. नंतर तुम्हाला येथे कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता बघा आपण जे रजिस्ट्रेशन करताना इन्फॉर्मेशन भरली ते इन्फॉर्मेशन तुम्हाला एक वेळ व्हेरीफाय करून घ्यायची आहे. इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करून घेतल्यानंतर या बॉक्सवरती तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे म्हणजे हे माहिती व्हेरीफाईड करून घ्यायची आहे. आय ॲग्री या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा जर काही फॉर्ममध्ये मिस्टेक झालेली असेल तर एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. अन्यथा सबमिट अँड सेंड OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर टाकला त्याच्यावरचा OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर इथे बघा तुमची पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे तुमच्या फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन नंबर येईल. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे जेणेकरून आपला फॉर्म जर अर्धवट काही माहितीनुसार वेबसाईटच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे जर बाहेर फेकला गेला तर तुम्ही ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तो फॉर्ममध्ये पुन्हा एंटर करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपली पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेप भरण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बघा आपण याच्यामध्ये काय काय बघणार आहोत की स्टेप बाय स्टेप आपण फॉर्म कसा भरायचा ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे आहे, पर्सनल डिटेल्स, अप्लाय फॉर डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, नंतर फोटोग्राफ आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहे आणि शेवटी पेमेंट भरून आपल्याला फायनल सबमिट करायचा आहे. एवढ्या स्टेप या फॉर्ममध्ये आहेत. तर आपण स्टेप बाय स्टेप हा फॉर्म कसा भरायचा ते आता सविस्तर बघणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला पर्सनल डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पर्सनल डिटेल्समध्ये आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस जे माहिती टाकली ते माहिती वरती ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्याला फक्त चेक करायचं आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला इथे कॅटेगरी निवडायची आहे. तुमची जे कास्ट कॅटेगरी असेल ते कास्ट कॅटेगरी तुम्हाला इथे निवडायची आहे. हे जे ऑप्शन आहे आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल तर तुम्हाला इथे हँडिकॅपचा ऑप्शन निवडायला लागेल. त्याचं टाईप निवडायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला स्क्राईब म्हणजे रायटर वगैरे लागत असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे. इथे बघा जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप नसाल तर इथे नो हे ऑप्शन घ्यायचं आहे. जर तुम्हाला स्क्राईब लागत नसेल म्हणजे रायटर लागत नसेल तर तुम्हाला नो हे ऑप्शन घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर एम्प्लॉयमेंट स्टेटसमध्ये तुम्ही जर आता एम्प्लॉईड असाल टीचर म्हणून तर एम्प्लॉईड ॲज अ टीचर निवडायचं आहे. जर दुसऱ्या कोणत्या डिपार्टमेंटला तुम्ही
एम्प्लॉईड असाल तर तसं ऑप्शन घ्यायचं आहे, अन्यथा नॉट एम्प्लॉईड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून कॅप्चा कोड टाकायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्टेपवरती आपण माहिती भरणार आहोत की अप्लाय फॉर. तर आपल्याला 1ली ते 5वीसाठी भरायचं आहे की 6वी ते 8वीसाठी भरायचं आहे की दोन्ही पेपर भरायचे आहे, ते तुमच्या क्वालिफिकेशनवरती डिपेंड आहे. तुमचं जसं क्वालिफिकेशन असेल तर त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुमचं D.Ed झालेलं असेल तर तुम्ही 1ली ते 5वीसाठी अप्लाय करू शकता, D.Ed प्लस B.Ed वाले. आणि फक्त B.Ed झालेलं असेल आणि ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही 6वी ते 8वीसाठी अप्लाय करू शकता. इथे बघा तुम्हाला हा कोड टाकावा लागतो. जर तुम्ही 1ली ते 5वीसाठी जर विषय निवडला, अप्लाय करण्याचं निवडलं, तर तुम्ही येथे तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला इथे कोड घ्यायचा आहे. इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की जर तुमचं 12वी प्लस D.Ed झालेलं असेल तर 1 नंबर आहे, 12वी प्लस ग्रॅज्युएशन प्लस D.Ed झालेलं आहे तर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. ग्रॅज्युएशन प्लस तुमचं 12वी प्लस ग्रॅज्युएशन प्लस D.Ed प्लस B.Ed झालेलं असेल तर तुम्ही कोणता ऑप्शन घ्यायचा आहे ते इन्स्ट्रक्शनमध्ये इथं दिलेलं आहे, ते तुम्हाला तो कोड तुम्हाला इथे निवडायचा आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तुमचं क्वालिफिकेशन वगैरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला पाठवू शकता. आम्ही तुम्हाला कोड कोणता टाकायचा ते अवश्य सांगू. ठीक आहे. काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशा प्रकारे तुम्हाला जर समजा 6वी ते 8वीसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ते पण इथं अप्लाय करू शकता. तुम्हाला इथं लँग्वेज निवडायचं आहे, तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये एक्झाम द्यायची आहे. लँग्वेज मेथड तुम्हाला इथे निवडायची आहे. एक तर इंग्लिश कंपल्सरी आहे, त्याच्यासोबत तुम्हाला कोणती लँग्वेज, मराठी पाहिजे, हिंदी पाहिजे, ते तुम्ही इथे घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरियाचा कोड तुम्हाला इथे टाकावा लागतो. तर तो कोड तुम्ही इन्स्ट्रक्शनमध्ये तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला इथे तो कोड एंटर करायचा आहे. येथे कोड तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला दोन्ही पेपर जर द्यायचे असतील तर तुम्ही दोन्ही पेपर पण देऊ शकता. नंतर क्वालिफाईंग एक्झामचं जे सब्जेक्ट ऑफर्ड आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. इथे बघा बोथ पेपर घेतला आपण, समजा फॉर एक्झाम्पल आपण बोथ पेपर घेतला तर इंग्लिश हिंदी 2 लँग्वेज घेतल्या. या 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर येईल. नंतर मिनिमम एज्युकेशन तुमचं जे झालेलं असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे कोड एंटर करायचा आहे. ठीक आहे. 1ली ते 5वीसाठी, 6वी ते 8वीसाठी कोणता तुमचा एज्युकेशनल क्रायटेरियाचा कोड आहे तो तुम्हाला इथे तुमच्या माहितीनुसार, तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार भरायचा आहे. नंतर सब्जेक्ट ऑफर सोशल सायन्स, आर्ट, कॉमर्सवाल्यांसाठी आहे आणि मॅथमॅटिक्स अँड सायन्स हे सायन्स फॅकल्टीवाल्यांसाठी आहे. तर ते तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये त्याचे रूल्स वाचू शकता किंवा आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करू तुम्हाला की तुम्ही कोणत्या सब्जेक्टसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. नंतर तुम्हाला कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना एक डाऊट असेल की तुम्हाला एक्झाम सेंटर येथे ऑप्शन सध्या आलेलं नाही आहे. तर हे एक्झाम सेंटरचं ऑप्शन 1-2 दिवसामध्ये वेबसाईटवरती येऊन जाईल, किंवा ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटरचं ऑप्शन येत आहे त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम सेंटर निवडायचे आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला तशी फिलअप करायची आहे. ठीक आहे. तर एखाद्या वेळेस टेक्निकल प्रॉब्लेममुळे एक्झाम सेंटरची लिस्ट येण्यास अडचण येऊ शकते किंवा काही वेबसाईटवरती तसे अपडेट्स आले तर तुम्हाला तसे कळवण्यात येईल. तुम्ही वेबसाईटवरती अपडेट राहायचं आहे, वेबसाईट वेळोवेळी चेक करून पाहायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन डिटेल्समध्ये बघा येते तुम्हाला तुमचं जे एज्युकेशन झालेलं आहे, म्हणजे डिप्लोमा जर तुमचा झालेला असेल, D.Ed झालेलं असेल तर तुम्हाला इथे डिप्लोमा इन एज्युकेशनमध्ये हे ऑप्शन भरायचं आहे. त्याचे पूर्ण रिझल्ट मोड टाकायचा आहे की पर्सेंटेज आहे की ग्रेड पॅटर्न सिस्टीम आहे, टोटल मार्क्स किती आहे, ऑप्टेन मार्क्स किती आहे, त्याचे पर्सेंटेज किती आहे, इन्स्टिट्यूटचा पिन कोड कोणत्या इन्स्टिट्यूटमधून झालेला आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीतून झालेला आहे, पूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे. नंतर इथे बघा नेक्स्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडिंगमध्ये फोटोग्राफ अपलोड करायचा आहे JPEG फॉर्मॅटमध्ये 10 ते 200 KB साईजमध्ये. ठीक आहे. तर याचे इन्स्ट्रक्शन इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये पण दिलेले आहे. येथे पण साईज दिलेली आहे की 10 ते 200 KB तुमचा फोटोग्राफ पाहिजे JPEG फॉर्मॅट आणि 4 ते 30 KB सिग्नेचर पाहिजे JPEG फॉर्मॅटमध्ये. ते तुम्हाला येथे अपलोड करायचे आहे. ते अपलोड केल्यानंतर समोर ॲक्शनमध्ये बघा इथं व्ह्यू दिसेल, या लिंकवरती तुम्ही क्लिक करून ते चेक करू शकता की व्यवस्थित अपलोड झाला की नाही झाला. ठीक आहे.
नंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर बघा पूर्ण आपला फॉर्मचा प्रिंट प्रिव्ह्यू येते. तो प्रिंट प्रिव्ह्यू तुम्हाला एक वेळ चेक करून घ्यायचा आहे. पूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला डिटेलमध्ये बारकाईनं वाचून घ्यायची आहे, कारण या स्टेपच्या पुढे आपण गेल्यानंतर आपल्या फॉर्ममध्ये कोणत्याच प्रकारची दुरुस्ती आपल्याला करता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला इथे काळजीपूर्वक फॉर्म चेक करून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. ठीक आहे. या पेजवरती आल्यानंतर बघा हे शेवटचे स्टेप आहे. येथे आपल्याला जर काही फॉर्ममध्ये त्रुटी असेल, काही करेक्शन असतील तर आपल्याला एडिट ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती तुम्हाला क्लिक करू शकता. अन्यथा तुम्हाला इथे ईमेल ID व्हेरीफाईड करून तुम्हाला पेमेंट भरायचं आहे. ठीक आहे. तर पेमेंट किती भरायचं येथे आकडा दाखवते, तेवढा पेमेंट आपल्याला आपण जो पेपर निवडले, जे आपली कॅटेगरी आहे त्याच्यानुसार येथे पेमेंटचा आकडा ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यानुसार तुम्हाला तेवढं पेमेंट याच्यामध्ये भरायचं आहे. पेमेंट भरायच्या आधी आपल्याला ईमेल ID व्हेरीफाईड करावा लागतो. तर तुम्हाला ईमेल ID व्हेरीफाईड करण्यासाठी बघा इथे मी मेन्शन केलेलं आहे की ईमेल ID आपल्याला आता व्हेरीफाय करायचा आहे. युअर ईमेल ID येट टू बी व्हेरीफाईड, म्हणजे आपला ईमेल ID अजून व्हेरीफाईड झालेला नाही. तर तो ईमेल ID व्हेरीफाईड करायच्या आधी जर तुम्हाला काही करेक्शन करायचे असतील तर करू शकता. ईमेल ID व्हेरीफाईड झाल्यानंतर कोणताही प्रकारचं करेक्शन तुमच्या फॉर्ममध्ये होणार नाही. ईमेल ID व्हेरीफाईड करण्यासाठी तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल ID येथे दाखवेल. आता तुम्हाला येथे कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. येथे कॅप्चा कोड टाकल्यानंतर बघा जर समजा इन केस तुमचा ईमेल ID फॉर्म रजिस्ट्रेशन करताना चुकलेला असेल, तुम्ही इथून चेंज पण करू शकता, किंवा बरोबर जर असेल तर तुम्ही इथे कॅप्चा कोड टाकून सबमिट अँड गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. येथे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या ईमेल ID वरती, म्हणजे जो तुम्ही जीमेल टाकलेला आहे किंवा जो तुमचा पर्सनल ईमेल ID असेल त्याच्यावरती एक व्हेरिफिकेशन कोड येईल, म्हणजे ज्याला आपण OTP म्हणतो. तो OTP तुम्हाला येथे टाईप करून व्हेरीफाय करायचा आहे. एखाद्या वेळेस जर OTP आला नाही तर तुम्ही येथे रेड मार्कवरती रिसेंड OTP पण करू शकता. OTP टाकल्यानंतर OTP व्हेरीफाईड होऊन जाईल. आता आपल्या 2 स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरी स्टेप बाकी आहे फी पेमेंटची. तर फी पेमेंट भरताना आपल्याला इथं जेवढा आकडा दाखवते आहे तेवढं पेमेंट तुमच्या अकाउंटला ठेवा. जे तुमचं पेमेंट ॲप आहे, फोनपे, गुगल पे, जे तुम्ही वापरत असाल त्यावरून तुम्ही हे पेमेंट भरू शकता. तर ऑनलाईन पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट येथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा येथे तुमची इन्फॉर्मेशन येईल. तुम्हाला ॲनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला पेमेंट किती पडेल, तर जनरल, OBC, EWS या कॅटेगरीसाठी एका पेपरसाठी 1000 रुपये, SC ST फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये. नंतर दोन्ही पेपरसाठी जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्यासाठी जनरल, OBC, EWS साठी 1200 रुपये, SC ST फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी 600 रुपये. हे फी तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन भरायची आहे. फी भरण्यासाठी बघा आता नेक्स्ट ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्हाला ते वेगवेगळे ऑप्शन आहे. जे पर्याय तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या पर्यायामधून तुम्हाला हे पेमेंट भरायचं आहे. तर सर्वात इझी पर्याय आहे तुमचा UPI QR. तर तुम्हाला UPI या ऑप्शनवरती येथे क्लिक करायचं आहे, ज्यावरून तुम्ही फोनपे, गुगल पेवरून QR कोडद्वारे डायरेक्ट पेमेंट भरू शकता. इथं QR कोड आहे आणि खाली UPI ID आहे. तर QR कोड स्कॅन करायचा असेल तर डायरेक्ट QR कोड स्कॅन करायचा आहे, किंवा UPI ID द्वारे जर तुम्हाला पेमेंट भरायचं असेल तर इथे UPI ID एंटर करायचा आहे आणि पेमेंट सक्सेसफुली सबमिट करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचं पेमेंट सक्सेसफुल होऊन जाईल. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला UPI ID वगैरे टाकून तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुझी ॲक्नॉलेजमेंट प्रिंट येईल, म्हणजे कन्फर्मेशन पेज आपण ज्याला म्हणतो, आणि तिथं मेसेज येईल तुम्हाला CTET फेब्रुवारी 2026 ॲप्लिकेशन फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली. त्याची प्रिंटआउट तुम्हाला काढून घ्यायची आहे, जेणेकरून ॲडमिट कार्ड वगैरे काढताना आपल्याला त्याचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे टाकून, डेट ऑफ बर्थ टाकून, पासवर्ड टाकून आपण हॉल तिकीट काढू शकतो. अशाच प्रकारच्या शैक्षणिक माहिती, ॲडमिशन प्रोसेसच्या माहितीसाठी आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.